एमआयडीसीत खंडणीखोरांची दहशत, अभय मिस्त्रींच्या घरात घुसून तोडफोड, कामगार नेत्यांच्या नावाखाली गुंडगिरी, पोलीस अधीक्षकांचा ठोकून काढण्याचा इशारा. औद्योगिक वसाहतीची जीवनरेषा असलेल्या एल ब्लॉक परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कथित कामगार नेत्यांनी गुंडांना सोबत घेऊन सुयश मेटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अनधिकृत प्रवेश करत कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे या गुंडांनी उद्योजक अभय मिस्त्री यांच्या घरात घुसून भीषण तोडफोड केली आहे. या घटनेनंतर असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन आणि सीसीटीव्ही पुरावे देण्यात आले आहेत. उद्योजकांवरील हा दबाव संपूर्ण जिल्ह्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारा आहे का, असा इशारा संघटनेनं दिला आहे. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून औद्योगिक वसाहतीत दहशत माजवणाऱ्यांची गय केली जाणार नाही, आरोपींना जेलची हवा खावीच लागेल, अशा शब्दात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी गुंडांना इशारा दिला आहे. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर प्रत्यक्षात अटक कधी होणार आणि एमआयडीसीतील ही गुंडगिरी कायमची मोडीत निघणार का, याकडे सर्व उद्योजकांचे लक्ष लागले आहे. आज आम्ही संघटना आणि MCCIच्या वतीने आम्ही सर्व उद्योजक SP सरांच्या भेटीसाठी आलो होतो. गेल्या आठवड्यामध्ये 8 व 9 तारखेला सुयश मेटल प्रेसिंग इथे नवीन युनियन स्थापन करण्यासाठी जी काही अनुचित घटना घडली व त्याच्या पश्चात त्यांच्या घरावरती जे काही 2 गुंडांनी अतिक्रमण केलं किंवा चोरीचा प्रयत्न केला, तोडफोडीचा प्रयत्न केला, त्याचा विरोध करण्यासाठी व MIDCमध्ये अशी कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी आम्ही आज SP सरांना भेटलो. सरांनी आम्हाला त्यामध्ये मार्गदर्शनही केलं आणि आम्हाला आश्वासित केलं आहे की कुठल्याही प्रकारची अशी अनुचित घटना भविष्यात घडणार नाही व याच्यामध्ये कठोरातली कठोर कारवाई केली जाईल. यासोबतच त्यांनी याच्या व्यतिरिक्त अजून ज्या काही छोट्या घटना आहेत त्याचे पण त्यांनी नोंद करून घेतली व त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल याचं आम्हाला आश्वासित केलं आहे आणि ते भेटीला सुद्धा येणार आहेत MIDCमध्ये, जेणेकरून भविष्यात अशी कुठली घटना घडू नये यासाठी ते पूर्णपणे काळजी घेणार आहेत. तर आम्ही संघटनेतर्फे व MCCI आम्ही सर्व उद्योजक इथे आलो आणि आम्हाला SP सरांनी जे काय आश्वासन दिलेलं आहे त्यांचे आभारही व्यक्त करायचे आहे, कारण त्यांचा रिस्पॉन्स तसा प्रॉम्प्ट आहे आणि आम्हाला त्यांनी जे काही आश्वासन दिले त्याच्यामुळे आमचं एक समाधान आहे की MIDC उद्योजक जे मेन उद्योजक म्हणून आहे तो कामावरती फोकस करू शकेल व त्याच्या पुढच्या वाटचालीस तो कार्यरत राहील. थँक्यू. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.